हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण चण्याची डाळ आणि मशरूम याची भाजी करणार आहोत. तर पहा, मे महिन्यामध्ये ना मी एका लग्नामध्ये गेली होती. त्या लग्नामध्ये ना पूर्ण शाकाहारी जेवण होतं. त्या शाकाहारी जेवणामध्ये डाळ, भात, त्यानंतर बटाट्याची भाजी, पुरी होती, भजीसुद्धा होती आणि स्वीटमध्ये 2 प्रकार होते. जिलेबी पण होती, गुलाबजाम पण होते आणि प्लस डाळ भाताबरोबर एक भाजी होती, ती चण्याची डाळ आणि मशरूम. आणि मी पहिल्यांदा लग्नामध्ये मी अशी भाजी खाल्ली होती, चण्याची डाळ आणि मशरूम. आणि ती भाजी चवीला एक नंबर होती आणि ती भाजी मला एवढी आवडली ना, मी तेव्हाच आणि तिथेच ठरवलं, अशी भाजी मी घरी गेल्यानंतर नक्कीच ट्राय करणार. तर पहा, इथे माझ्याकडे मशरूम आहेत. तर आज आपण मशरूम आणि चण्याची डाळ याची भाजी करणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण चण्याची डाळ आणि मशरूम याची मिक्स भाजी करणार आहोत. तर पहा, मी एका लग्नामध्ये गेली होती. तर लग्नामध्ये जेवणामध्ये मशरूम आणि चण्याची डाळ याची ही भाजी होती. ही भाजी एवढी टेस्टी होती ना, तेव्हाच ठरवलं की ही भाजी घरी गेल्यानंतर एकदा तरी नक्कीच करून पाहूया. तर पहा, मी ही जी चण्याची डाळ आहे, ही चण्याची डाळ मी ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर मी ही डाळ भिजत ठेवली होती. तर मी पूर्णपणे 1 वाटी भरून ही चण्याची डाळ घेतली होती. तर कुकरमध्ये चण्याची डाळ आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहे. डाळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. तर पहा, इथे आपल्याला फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्या अजिबात करायच्या नाही. जर आपण जास्त शिट्ट्या केल्यात तर डाळ खूप मऊ शिजेल. फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. इथे मी मशरूम घेतलेले आहेत. आता हे जे मशरूम आहेत, हे मशरूम आपण 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा जो मशरूम आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर पहा, एका मशरूमचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तर मी एका मशरूमचे अशा पद्धतीने 4 भाग करून घेतलेले आहेत. तर पहा, मी अशाच पद्धतीने सगळे जे मशरूम आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत. आणि ही जी मशरूम आणि चण्याची डाळ ही जी भाजी आहे, जर कधी ट्राय नसेल ना केली तर नक्की ट्राय करा. एवढी ही भाजी छान लागते आणि मी कधी विचारही केला नव्हता की ही भाजी एवढी छान लागते. तर मी अशाच पद्धतीने सगळे मशरूम मी कट करून घेतलेले आहेत. आता पहा, हे जे मशरूम आहेत हे मशरूम आपण फ्राय करून घेणार आहोत. तर पहा, मी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल गरम झालं ना की गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे जे मशरूम आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पहा, मी तेलामध्ये हे सगळे मशरूम ॲड केलेले आहेत. तर पहा, आपल्याला हे मशरूम 10 मिनटं या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर पहा, मी 5 मिनटं हे मशरूम तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. अजून एक गोष्ट सांगते, हे मशरूम आता दिसताना तुम्हाला व्हाईट दिसतात, पण जसजसे हे मशरूम शिजतात ना तसे हे खूप मऊ होतात आणि हे जे मशरूमची जी साईज आहे ना ही अगदी लहान होते. तुम्हाला नंतर कळेल. तर पहा, आता हळूहळू ह्या मशरूमचा जो कलर आहे ना तो चेंज होत चाललेला आहे. एवढंच सांगेल की हे जे मशरूम आहेत ना अगदी आपल्याला 1-1, 2-2 मिनिटांनी सतत फ्राय करत राहायचं आहे, जेणेकरून हे जे मशरूम आहेत हे खाली फ्रायला चिटकू नयेत वगैरे म्हणून. तर पहा, 5 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मशरूमचा कलर चेंज झालेला आहे. आता मी झाकण ठेवलेलं आहे. झाकण ठेवून फक्त 2 मिनटं वाफ काढायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे. आता तुम्ही पाहू शकतात इथे ह्या मशरूमला पाणी सुटलेलं आहे. तर हे जे पाणी आहे, पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर पहा, आता 3 ते 4 मिनटं फक्त आपण मी थोडा गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवरती
छान मस्त आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे हे जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आटून जाईल। आणि तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपलं जे पनीर आहे ते सुद्धा छान मस्त शिजलेलं आहे। आता मी ह्या गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकतात की जेव्हा मी या पॅनमध्ये हा मशरूम ॲड केला होता तेव्हा पूर्ण पॅन भरून मशरूम होता। आता मशरूम खूप कमी आणि मऊ झालेला आहे आणि हा मशरूम असा आहे ना की तुम्ही जेवढा जास्त शिजवाल ना तेवढा तो जास्त मऊ होईल आणि पूर्ण त्याचा आहे ना तो एकदम खूप म्हणजे बोलतात ना की मशरूम खूप डेलिकेट आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 10 मिनटच तो शिजवायचा आहे। त्याला वाटण्याची तयारी करूया। तर पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी एक उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता ॲड करूया। आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे मी 1 ते 2 मिनटं मस्त हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे। आता पहा याच्यामध्ये मी 5 ते 6 काजू ॲड केलेले आहेत आणि इथे मी सुकं खोबरं ॲड केलेलं आहे, ते सुद्धा अर्धी वाटी। आता हे सगळं आपल्याला 5 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे। तर पहा इथे आपला हा जो मसाला आहे तो छान मस्त शिजलेला आहे, जास्त शिजवायचा नाही, फक्त 5 ते 6 मिनटं शिजवायचा आहे। एका प्लेटमध्ये मी हा मसाला काढून घेतलेला आहे। आता हा जो मसाला आहे हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून झाला की मग आपण याचं वाटण तयार करून घेऊया। तुम्ही ते पाहू शकता इथे आपला मशरूमसुद्धा छान मस्त आपलं फ्राय करून आपण रेडी करून घेतलेला आहे। तर पहा चण्याची डाळ शिजल्यानंतर मी चण्याची डाळ एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि चण्याच्या डाळीचं जे पाणी आहे ते फेकून न देता ते आपण ग्रेव्हीसाठी आणि आपण जे वाटण करणार आहोत त्या वाटणामध्ये सुद्धा मी हेच मी पाणी वापरणार आहे। आणि कारण हे जे पाणी आहे या पाण्याला छान मस्त अशी चव असते, त्यामुळे हे पाणी फेकून न देता आपण ग्रेव्हीसाठी याचा वापर करणार आहोत। तर मग चला वाटण करून घेऊया। वाटण तयार झालेलं आहे। तर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे। ऑइल गरम झालं की त्यामध्ये जिरं राई ॲड करूया। जिरं राई गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये ॲड करूया। आता वाटण ॲड केल्यानंतर हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनटं मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला इथे आपण पाव चमचा हळद ॲड करूया। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करूया। तर पहा आता आपण छान मस्त हे मिक्स करून घेऊया। आम्ही तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगते की इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आणि पहा मी इथे वाटणामध्ये ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्या खूप कमी तिखट वापरलेल्या आहेत। आता छान मस्त हे मसाले मस्त फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर इथे मी वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे। छान हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता पहा आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपण 10 मिनटं वाफ काढून घेणार आहोत, कारण पूर्ण ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला ऑइल सुटलं पाहिजे। ऑइल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही मस्त शिजून घ्यायची आहे, तीसुद्धा मंद गॅसवरती। 10 मिनटं झालेली आहेत, मी झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात ही जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे। तर भाजीसाठी आपल्याला जी ग्रेव्ही हवी होती ती ग्रेव्ही छान मस्त तयार झालेली आहे। आता उकडलेली चण्याची डाळ आपण याच्यामध्ये ॲड करूया। चण्याची डाळ ॲड केल्यानंतर ही जी चण्याची डाळ आहे चण्याची डाळ छान मस्त आपण ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया। आणि चण्याची डाळ मिक्स करून झाल्यानंतर आपण जे मशरूम फ्राय केले होते ते आपण मशरूम याच्यामध्ये ॲड करूया। आता पहा मशरूम ॲड केल्यानंतर आपण हे सगळं छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। आता पहा मला ही भाजी पूर्ण ग्रेव्ही टाईपच हवी आहे,
पण मी इथे फक्त झाकण ठेवून अगदी 2 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही त्यानुसार गरम पाणी याच्यामध्ये ॲड करून, तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करा आणि पाणी ॲड केल्यानंतर एक उकळी द्या. त्यानुसार तुमची इथे रस्सा भाजी तयार झालेली असेल. पण मला इथे पूर्ण ग्रेव्ही टाईप भाजी हवी, त्याच्यामुळे मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही. तर पहा, अगदी 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर छान मस्त भाजीलासुद्धा ऑइल सुटलेलं आहे आणि इथे आपली अगदी ग्रेव्ही टाईप चण्याची डाळ आणि मशरूम ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच ट्राय करून पहा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की ही भाजी का ट्राय करून पहा. ही भाजी खूप टेस्टी अशी लागते. तर चला मग आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर आपण इथे वरतून छान मस्त कोथिंबीर सर्व करून घेऊया. आता पहा, ही जी भाजी आहे ही भाजी लग्नामध्ये ही भाजी मी पुरीबरोबर खाल्ली होती. तुम्ही ही भाजी जर घरी केली असेल तर तुम्ही ही भाजी पुरी, भाकरी, चपाती, फुलक्याबरोबर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. तर पहा, ही जी भाजी आहे तर ही भाजी मी राईससोबत सर्व केलेली आहे आणि ही भाजी राईससोबतसुद्धा खूपच छान लागते आणि पुरीबरोबर तर एकच नंबर. तर तुम्ही पाहू शकतात ही भाजी मी एका बाउलमध्ये सर्व केलेली आहे आणि वरून कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आणि ही भाजी खूप टेस्टी आहे आणि मी ही भाजी फर्स्ट टाईम मी घरी बनवलेली आहे आणि लग्नामध्ये ही त्या भाज्याची चव होती ना, सेम टू सेम तशीच ही भाजी बनलेली आहे. आणि आता तुम्ही विचार करत असाल की लग्नामध्ये ही जी भाजी अशी होती मशरूम आणि चण्याची डाळ, तर जे कॅटरिंगवाले होते ना, मी त्यांना याची रेसिपी विचारली होती आणि त्या काकांनी मला सांगितली होती याची रेसिपी. तर मी सेम तशीच भाजी केलेली आहे आणि जशी लग्नामध्ये भाजी झाली होती ना, सेम टू सेम तशीच ही भाजी झालेली आहे. तर ही भाजी मी राईससोबत सर्व केलेली आहे आणि ही भाजी राईसबरोबरसुद्धा खूप छान अशी लागते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच ट्राय करा. तर मग चला, पुन्हा एकदा अशी एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.